मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण गावात घडलेले 5 भयंकर अनुभव बघणार आहोत। हे 5 अनुभव तुमची झोप उडवल्याशिवाय राहायचे नाही। तुम्ही अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि तुमका याच्यातलो खयचो अनुभव आवडलो त्या कमेंट्स मध्ये नक्की कळवा। चला तर मग आपण वळूया आजच्या या थरकाप उडवणाऱ्या गोष्टींकडे। एक गाव होता आणि त्या गावात महाविद्यालय होता। आधीच्या काळी महाविद्यालया खूप कमी असायची, ज्या कारणामुळे लांब लांबसून मुला त्या महाविद्यालयात शिकाक यायची। असे 4 मित्र त्या महाविद्यालयात शिकत होते। त्यांनी त्या महाविद्यालयाच्याच बाजूच्या गावात एक खोली बघितलेली होती आणि त्या खोलीत ते 4 जण भाड्यानं राहायचे। त्यांचा सगळा काही नीट चालला होता। तर एकदा झाला असा की त्या चौघांमधले 2 जण आपल्या गावाकडे निघान गेले होते। त्यामुळे त्या खोलीत आता 2 जण उरले होते। एकाचं नाव होता जय आणि दुसऱ्याचा होता भूषण। असे 2 जण ते थांबले होते। त्यांच्या त्या घरापासून त्या महाविद्यालय चलत गेला तर 20-25 मिनिटं लांब होता। पण त्या काळी कोणाकडे गाडी वगैरे नाही होते, त्यामुळे ते चलतच ते जायचे आणि संध्याकाळी सुटले की ते चलतच घराकडे यायचे। तरी ते 5च्या दरम्यान सुटायचे आणि 6 वाजेच्या आधी ते घराकडे येऊन पोचायचे। पण ते ज्या गावात राहत होते त्या गावात भूताकितांचे खूप चर्चा असायचे। बऱ्याच लोकांकडून त्यांनी विचित्र गोष्टी ऐकलेले होते। त्यांच्या कानावर एक अशी गोष्ट पडली होती की गावाकडे येताना जो कच्चो रस्तो लागता तो कच्चो रस्तो बरोनाया, त्या रस्त्यावर भूतांचो वावर असा आणि ते असं म्हणत होते की त्या भूताच्या आडवं झोकून येता तेका ता भूत कायमचा आपल्यासोबत घेऊन जाता। आणि ह्या भीतीन खयचोच गावकरी त्या कच्च्या रस्त्यान संध्याकाळचा ये जा करत नाही होतो। आणि नेमके हे सगळेजण त्याच रस्त्यान महाविद्यालयात जाताना ये जा करायचे, कारण त्यांच्याकडे अजून काय पर्याय पण नाही होतो, कारण तो असं एकच रस्तो होतो। पण यांचो काय तसं प्रश्न नाही होतो, कारण 6च्या आधी तर हे आपल्या घराकडे यायचे। पण ह्या वेळेक मात्र हे 2 जणच तय होते आणि बाकीचे 2 जण आपल्या गावी गेले होते। पण एक दिवशी भूषण आणि जय नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेले आणि 5च्या दरम्यान ते सुटले। तसं भूषण जयका म्हणालो की तू पुढे हो, माका जरा उशीर लागतलो। त्यांका शिक्षकांनी एक प्रकल्प दिलेलो होतो आणि गट पाडून दिलेले होते आणि त्या प्रकल्पाच्याच कामानिमित्त भूषण महाविद्यालयात थांबलो होतो। पण काम करता करता कधी 6:30 होऊन गेले तास तेका समजला नाही। बाकीची मुलं महाविद्यालयापासून जवळपासच राहायची, पण याचा मात्र तसा नाही होता। एका 20-25 मिनिटात चलत जावचं लागणार होता। जेव्हा तेका समजला की 6:30 वाजून गेलेत तसं तो चांगलोच घाबरलो आणि पटकन आपल्या मित्रांका म्हणालो माका आता जाऊ गोया, असं म्हणान त्याने त्यांचा निरोप घेतल्यान आणि तो घाईघाईन घराकडे येऊक लागलो। 6:30 होऊन गेले होते। तेका घराकडे पोचापर्यंत 6:15 तर आरामातच वाजणार होते। ह्यो झपझप पावला टाकत आपल्या घराच्या दिशेने येत होतो। वाटेत ते का तो कच्चो रस्तो गावलो। घड्याळात बघता तर 7 वाजत इले होते आणि तुमका तर माहिती असा की कोणतरी बोलला की ती जागा बरी नाया, ते भूताकेतांचो वावरा। तर ह्यो सगळं विचार करूनच माणूस आधीच अर्धो होता आणि तसंच काहीसो प्रकार तेव्हा भूषणसोबत झालो होतो। तेका कधीच ते अनुभव इलो नाही होतो, पण लोका म्हणायची ता तेका तेवढा माहिती होता। आणि संध्याकाळनंतर तर ते कायचा चीट पाखरू सुद्धा फिरत नाही होता। आणि अशा वेळेक भूषण एकटोच त्या कच्च्या रस्त्यावरनं चलत होतो। त्याच्या मनात सारखे सारखे त्या भूताकेतांचे विचार येत होते। तो स्वतःच्या मनाक समजवत होतो की लोक काय बोलत असतली, हय तसं काय प्रकार नाही आणि स्वतःक अनुभव इल्याशिवाय आपण कसो काय विश्वास ठेवायचो, असं काहीसो विचार करत तो स्वतः कसो बसो धीर देत होतो। पण म्हणतात ना, आपण किती विचार केलो, किती स्वतःक धीर दिलो तरी अशा ठिकाणी आपण जर एकटे असू आणि काळोख पडलो असात तर थोडीफार भीती वाटताच। त्या दिवशी
चांदणा पडला होता आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात ते का आजूबाजूचं दिसत होता. पण त्याच वेळेक तिचं लक्ष समोर गेलो. त्याच्या समोरसून एक माणूस चलत येताना दिसलो. पण तो नेमको माणूस होतो की तो वांडर होतो ताच काय समजत नाही होता. कारण उंची तर त्याची माणसं एवढी होती, पण त्याची चाल मात्र एखाद्या वांडराप्रमाणे आणि एकदम पॉंग काढून चलत होतो. त्या भयंकर दृश्य बघून ह्यो जरा घाबरलो. कारण ह्यो माणूस तर नाया, कारण एवढ्या संध्याकाळचा कोण येत नाही. आणि ह्यो वांडर असत तर ह्यो माणसासारखं कसं काय चलता, तो पण रस्त्यान. एका सरसरंग घाम फुटलो आणि बरा तो ह्याच्याच दिशेने येत होतो. एकाव काय कळाक मार्ग नाही होतो की तो नेमको माणूसा की वांडरा की काहीतरी या भलताच असा. तसं यांनी मनात विचार केल्यान की काय असो, पण विषयाची परीक्षा कोण घेत. गावकरी म्हणतात की त्याच्या वाटेत इलेल्याक तो कधी सोडत नाही. आणि ह्यो जर तोच असलो तर माझा काय खरा नाही. ह्या भीतीन त्यांनी बाजूच्या शेतात धाडकन उडी मारल्यान आणि तो एकदम त्या शेतात लपान बसलो. बघता बघता तो जो भलो मोठो वांडर होतो तो चलत चलत त्याच्या बाजूसून पुढे गेलो. आणि त्याका बघता क्षणी तो समाधलो की हो वांडर नाया. लांब लांबवर त्याचे केस वाढले होते आणि इतकं मोठं वांडर असा कस शकत नाही. जेव्हा तो त्याच्या बाजूसून जायत होतो तेव्हा अक्षरशः भूषणच्या हातपाय तरतर कापाक लागले होते. पण जसं तो त्याच्या बाजूसून पुढे गेलो तसं त्याच्या थोडं जीवात जीविलो. पण अजून त्याची बाहेर पडायची काही हिंमत होत नाही होती. म्हणून त्यांनी त्या शेतासूनच आपल्या मित्राक म्हणजे जयका फोन लावल्यान आणि त्याका तो म्हणालो की ताबडतोब तू या कच्च्या रस्त्याकडे ये. माझ्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो आणि माका काय बाहेर येऊची हिंमत होत नाही. भूषणची ती अवस्था बघून जयका सुद्धा भीती वाटली. तो त्याका म्हणालो तू तयच रव, मी येते लगेच असं म्हणून त्यांनी फोन ठेवल्यान. आणि पुढच्या 5 मिनिटात भूषणच्या कानावर जयचो आवाज पडलो. जयचो आवाज पडताच भूषणने पटकन आपली मान बाहेर काढल्यान. बाहेर वाकान बघता तर थंय जय इलो होतो. जयका बघून त्याच्या जीवात जीविलो. तो पटकन शेतासून बाहेर पडलो आणि जयच्या दिशेने धावत गेलो. जसं तो थंय जाऊन पोचता तसं जय त्याका विचारूक लागलो, अरे काय झाला, एवढं कशा घाबरलं. तसं भूषण म्हणालो, मग सांगते तुका, आधी चल येसून. असा म्हणान ते दोघेजण आपल्या घराच्या दिशेने जाऊक लागले. आणि पुढच्या 2-3 मिनिटात ते घराकडे जाऊन पोचले. घरात शिरताच भूषण पहिलो किचनमध्ये गेलो आणि त्यांनी गटागटा पाणी पिल्यान. कारण त्याने जा काय दृश्य बघितलेला होता ता खूपच भयंकर होता. पण जसं त्याचा पाणी पिऊन होता तसं त्याच्या कानावर एक आवाज पडलो. तसं त्यांनी त्याच्या खिशातलो फोन बाहेर काढल्यान. फोन काढून बघता तर तो फोन जयचो होतो. तसं म्हणालो, अरे घरातल्या घरात कसलो फोन करता. तसं त्यांनी पटकन फोन उचलल्यान आणि म्हणालो, अरे काय झाला, घरातल्या घरात काय फोन करतं, याड लागला तुका. तसं जय म्हणालो, अरे माका याड लागला की तुका, मी येऊन पोचले, तू खय दिसत नाही तो. जयची ती वाक्य ऐकान भूषणच्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणालो, ए बाबा, आधीच एकतर मी घाबरलोय, उगाचची फालतूगिरी आता करू नको, ठेव फोन. तसं जय अजूनच तापलो आणि म्हणालो, ए बाबा, एकतर तुझ्या सांगण्यावरसून एवढ्या कातळेळेक या कच्च्या रस्त्यावर इलय, ता कोणासाठी, तुझ्यासाठी, आणि तू ही कसली मस्करी करतं, गपचूप बाहेर ये, माझ्या डोक्या फिरवू नको. तेव्हा मात्र भूषण का झटको बसलो. तो जयका म्हणालो, अरे मी मस्करी नाही करणं, मी घराकडे येऊन पोचलोय आणि तू थंय काय करतं, मग माझ्याबरोबर कोण इला. तसं जय बोललो, अरे तू काय बोलतं, माका काय समजत नाही. पण त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो होतो तो खरोखरच विचार करण्याच्या पलीकडे होतो. तसं भूषण जयका म्हणालो, तू तयच थांब, मी येतोय असा म्हणून त्यांनी फोन कट केल्यान. आणि तो घाबरत घाबरत किचनमधून बाहेर डोकावक लागलो. तेका वाटला होता की बाहेर कोण नसतला. पण बाहेरच्या खुर्चीवर जय उलटो बसलो होतो. जयका बघून भूषणची दातखिळीच बसली. पण तेका अजूनच असं वाटत होता की जयच माझ्यासोबत बंकस करता. पण त्याचा याक मन म्हणत होता की जय तर ह्या आधी असं कधी वागलो नाही, मग तो अचानक माका कशा घाबरवीत. त्यांनी तरतरत आपल्या मोबाईलचो कॅमेरो चालू केल्यान आणि तो कॅमेरो जयच्या दिशेने फिरवल्यान. जसं तो थंय बघता तसं त्याच्या काळजात तो ठोकत चुकलो. कारण कॅमेऱ्यात तर त्या खुर्चीवर कोणच दिसत नाही होता. त्याच्या हातातलो मोबाईलच पडलो.
बाहेर बसलेलो जय तिची वाट बघत होतो, पण त्याच आधी कसलोच विचार न करता भूषणने पाटल्या दार उघडल्यान आणि तो पाटल्या दारान पसार झालो आणि धावत धावत त्या कच्च्या रस्त्याच्या दिशेने जाऊक लागलो. भूषण का कळून चुकला होता की त्याच्यासोबत जो कोण इलो त्या थैचाच खयचा तरी भूत होता. तो धापा टाकत टाकत त्या कच्च्या रस्त्यावर येऊन पोचलो तेव्हा तेका जय समोर उभं असलेलं दिसलो. पण जा भूत त्याच्यासोबत जय बनान त्याच्या घरापर्यंत येऊ शकता ता हय कसा नाही येऊ शकत. यो तरी कशावरून करो जय असा तेका काय समजत नाही होता. त्याच्यासमोर जाव की नको याव कळत नाही होता. पण तेवढ्यात त्याचं लक्ष जयच्या हातातल्या एका धाग्याकडे गेलो आणि तो धागो एका देवाचो होतो. आणि देवाचो धागो तर खयचाच भूत हातात बांधूक शकत नाही. फक्त त्या धाग्याक बघून भूषणने कशी बशी डेअरिंग केल्यान आणि तो जयकडे गेलो. तेका अजूनही भीती वाटत होते, पण तो जयच होतो. तसं जय म्हणालो, अरे काय चालला या, तुझा डोक्या बिका फिरला काय, माका हे बोलवलं आणि फोनवर काय सांगतं मी घराकडे पोचले म्हणू. तसा भूषणने जयका शांत केल्यान आणि तो म्हणालो, चल हय थांबा नको असं म्हणान भूषण तेका गावच्या मंदिरात घेऊन गेलो. जसे ते मंदिरात पोचतात तेव्हा भूषणने ह्यो सगळो प्रकार जयका सांगितल्यान. ही सगळी भयंकर गोष्ट ऐकान जय चांगलं सादरून गेलो. तेका खराच वाटत नाही होता असा कसा काय घडाक शकता. तेवढ्यात एक आवाज इलो. तसं जयने पटकन आपलं मोबाईल काढल्यान बघता तर तो भूषणचा फोन होतो. तसं जय पटकन म्हणालो, अरे भूषण तुझं मोबाईल काय हा. तसं भूषण बोललो, अरे अरे तो तर किचनमध्ये पडलो हा, माझ्या फोनवरसून कोणी फोन लावल्यान. तसं जयने पटकन तो फोन उचलल्यान. जसं तो फोन उचलता तर त्यांका आपल्या तिसऱ्या मित्राचो म्हणजे शुभमचो आवाज इलो. तो म्हणत होतो, अरे तुम्ही खय आस, मी इलय घराकडे आणि घर उघडा टाकून खय गेलास बाहेर आस आणि या भूषणाचो फोन हय काय करता खाली. त्याची ती वाक्य ऐकान हेंका झटकोच बसलो. गावावरसून ह्यो येणार होतो ह्या त्यांका माहितीच नाही होता. त्याचा अचानकच ठरला होता आणि नेमको तो घराकडे येऊन पोचलो होतो. तसं जय पटकन तेका म्हणालो, काय कर आणि थैसून जीव घेऊन पळ, थंय थांबा नको. जसा जय या वाक्य बोलता तेवढ्या शुभम मोठ्यानं आराडलो आणि त्याच्या हातातलो फोन खाली पडलो. त्यांनी नक्कीच थंय काहीतरी भयंकर बघितल्या नव्हता आणि या दोघांका कळाला होता की ता भूत अजूनही थंयच असा. पण या दोघांचो नाईलाज झालो होतो. एवढ्या रात्रीचे ते आपल्या घरात जाऊक शकत नाही होते. एवढी त्यांच्यात हिंमतच होत नाही होती आणि त्यांका ह्याव काळाक मार्ग नाही होतो की तो खरं शुभम असा की ह्यो सुद्धा त्या भूताचोच खेळ हा. त्यामुळे ते रात्रभर त्या मंदिरातच थांबले आणि जशी सकाळ झाली तसे ते आपल्या खोलीकडे गेले. खोलीकडे जाऊन बघतात तर खोली जशाक तशी उघडी पडली होती. खोलीच्या आतमध्ये जाऊन बघतात तर आतमध्ये तर कोणच नाही होता. भूषणचं फोनसुद्धा किचनमध्येच पडलेलं होतं. हेंका कायच समजत नाही होता. जयने अजिबात वेळ न घालवता शुभम का फोन लावल्यान. शुभम तर झोपेतच होतो कारण पहाट झाली होती. तसं शुभम जयका म्हणालो, अरे काय झाला, एवढ्या सकाळी सकाळीचं फोन केलं. तसं जय म्हणालो, ता सगळा जाऊन दे, तू खय असतो सांग. तसं शुभम म्हणालो, अरे मी गावाकडे इले, तुका माहिती नाही काय, गावाकडेच आहे मी आणि काय असतलंय. शुभमची ती वाक्य ऐकान जयने फोन कट केल्यान त्या दोघांची चांगलीच हवा टाईट झाली. ते जर चुकान जरी रात्री आपल्या मित्राक वाचव आपल्या घराकडे इले असते तर त्या दोघांचा काय खरा नाही होता. त्यांचं वेळ चांगलं होतो म्हणून ते त्या भूताच्या तावडीसून सुटले. कारण पहिल्यांदा जरी भूषण किचनमधून बाहेर येतो तर त्याचं तयच विषय संपणार होतो. पण या दोघांच्या पाठीशी देव उभं होतो. त्यांनी असा होक दिल्या नाही. त्या सगळ्यातून थोडक्यात वाचले. पण एवढं सगळं भयंकर प्रकार घडल्यानंतर त्या घरात आणि त्या गावात कोण राहणार होता. त्यांनी लगेचच त्या दिवशी त्या घर खाली केल्याने आणि आपल्या बाकीच्या 2 मित्रांका फोन करून ह्यो सगळं प्रकार सांगितल्याने आणि ते त्या घर आणि त्या गाव सोडून दुसऱ्या गावात राहाक गेले. मित्रांनो, ह्यो होतो आपलो पहिलो अनुभव. इतको भयंकर प्रकार मी पहिल्यांदाच बघितलं होतं. माका आशा असा तुमका हे अनुभव आवडलो असात. चला तर मग वळूया आपल्या दुसऱ्या अनुभवाकडे.
मी 12वीत होतोय आणि माझे 2 मित्र होते जे हॉस्टेलमध्ये राहायचे आणि ते माका नेहमी सांगायचे की आमच्यासोबत विचित्र प्रकार हॉस्टेलमध्ये घडतात. पण तेव्हा माका भुताकेतांवर अजिबात विश्वास नाही होतो. म्हणून मी त्यांना म्हणायचंय, तुम्ही माका उगाच पाना लावतास, असं काय नसता. आणि त्यावर ते दोघेजण माका नेहमी म्हणायचे की तुका एवढाच खोटा वाटता तर आमच्यासोबत हॉस्टेलवर रवा की. त्यांनी माका बऱ्याचदा सांगितलेला होता की खिडकीसून आवाज येतात, खिडकीच्या बाहेर एक झाड असा, थंय एक बाई दिसता. पण माका ता सगळा खोटा वाटायचा. म्हणून मग मी एक दिवशी ठरवलंय मी त्या हॉस्टेलमध्ये रवाक जातलंय आणि खरा काय आणि खोटा काय या सगळा शोधून काढतलंय. मी तेव्हा घराकडसूनच ये जा करायचंय. पण तसं बघू गेला तर माझं घर कॉलेजपासून लांब होता. दिवसातले 4 तास माझे प्रवासाकत जायचे. म्हणून मी घरच्यांका सांगितलंय की 12वीचं वर्ष असा मी हॉस्टेलमध्येच राहतोय, म्हणजे माझं प्रवासाचं वेळ वाचत. आणि त्या माझ्या घरच्यांका सुद्धा पटला. म्हणून मग त्यांनी माका हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी दिल्याने मी त्या 2 मित्रांसोबतच त्यांच्याच खोलीत राहाक गेलोय. माझो त्या खोलीवरचो पहिलोच दिवस होतो. आम्ही तिघवलेजण अभ्यास करत बसलो होतो. रात्री 11:30च्या दरम्यान माझे 2 मित्र माका म्हणाले, चल आता झोपाया. मी त्याच खिडकीच्या समोर बसलो होतोय आणि ती खिडकी उघडी होती. म्हणून ते माका म्हणाले की खिडकी लाव, उघडी ठेवू नको, हीच ती खिडकी असा ज्या खिडकीसून आवाज येता. मी त्यांना जास्त काय बोललंय नाही. मी ती खिडकी लावून घेतलंय आणि आम्ही तिघवले झोपलो. रात्री 1च्या दरम्यान माका एक आवाज इलो. कोणीतरी खिडकी वाजवलेली होती. माका तो आवाज ऐकून जाग गेली. मी आजूबाजूक बघितलंय तर माझे 2 मित्र गाढ झोपले होते. माका पहिल्यांदा वाटला की वाऱ्या बिऱ्यान खिडकी हल्ली असात. म्हणून मी सुद्धा फारसं लक्ष दिलंय नाही आणि परत झोपलंय. तसा रात्री 3च्या दरम्यान परत तसोच आवाज इलो. कोणीतरी खिडकी वाजवल्यान माका तेव्हा सुद्धा जाग गेली. हे 2 जण झोपले होते. मी आपलो त्या खिडकीकडे गेलोय आणि खिडकी उघडून बघितलंय तर बाहेर कोण दिसत नाही होता. तशी मी ती खिडकी लावून घेतलंय. पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी त्यांना विचारलंय की तुमका रात्री आवाज नाही इलो. तसे ते म्हणाले, ह्या रोजचाच असा, आमका आता याची सवय झाली. रोज रात्री 1 वाजता आणि 3 वाजता कोणतरी खिडकीर हात मारता. माका तर ह्या काय समजत नाही होता, असा कसा काय शक्य असा. मी त्यांना तेव्हा म्हणत होतंय की कोणतरी तुमका घाबरोक बघता, बाजूचे पोर असतले जे तुमका घाबरवतात. मग पुढच्या दिवशी मी ठरवलंय की रात्री 1च्या आधी अलार्म लावतलंय आणि उठतलंय आणि बघतलंय की नेमका कोण असा. माका खूप उत्सुकता लागली होती की नेमका ह्या कोण करता. पुढच्या दिवशी रात्री माका काय झोप लागत नाही होती, कारण सतत तेच विचार माझ्या डोक्यात फिरत होते. 1 वाजेपर्यंत माका काय झोप लागली नाही. मी जागच होतोय. 1च्या दरम्यान परत तोच आवाज इलो. मी वाटच बघत होतोय. जसं तो आवाज इलो तसं मी लगेच उठलोय आणि खिडकी खोललोय. खिडकी उघडून बघतोय तर बाहेर कोणच नाही होता. मी आजूबाजूक नजर टाकलंय, कोणच माका दिसाक नाही. माका काय समजत नाही होता. मी परत ती खिडकी लावलंय आणि जेव्हा 3 वाजले तसं तो आवाज परत इलो आणि त्यानंतर माझ्या कानावर एक आवाज पडलो. कुणीतरी हलक्या आवाजात माझ्या टोपण नावान माका हाक मारलेली होती. आणि असा होणं तर शक्यच नाही होता, कारण माझं टोपण नाव फक्त माझ्या घरच्यांकाच माहिती होता. बाकी इतर कॉलेजपैकी खयच्याच मित्राक ता माहिती नाही होता. मग कसा काय कोणी माका या नावानं हाक मारल्यान. मी धावत जाऊन खिडकी खोललंय आणि ह्या वेळेक तर मी खिडकीच्या खालीच उडी मारलंय. ती जी खिडकी होती तेका ग्रिल वगैरे नाही होते, त्यामुळे मी त्या खिडकीसून खाली उडी मारलंय. कारण माका खात्री होती की खयचो तरी पोर आजूबाजूक नक्कीच लपलो असा. मी खाली उडी मारलंय आणि आजूबाजूक बघूक लागलंय, पण माका कोणच दिसला नाही. पण तेवढ्यात ती जी खिडकी होती ती आपणच बंद झाली आणि अक्षरशः नुसती बंद नाही तर आतसून कोणीतरी लावून घेतल्यान. माका वाटला की हे 2 जणच माका घाबरोक बघतात. तसं मी खिडकीच्या काचीसून आतमध्ये वाकान बघितलंय. आतमध्ये तर ते 2 जण गाढ झोपले होते. त्यांच्याकडे असं बघून वाटतच नाही होता की त्यांच्यापैकी कोणीतरी खिडकी लावल्या नसात. पण जसं मी मागे वळतोय तेव्हा माका थंय जा काय दृश्य दिसला. त्या दृश्य बघून माझे हातपाय थरथर कापाकत लागले, कारण त्या खिडकीसून जा झाड दिसत होता.
त्या झाडाच्या खाली एक बाई उभी होती आणि एवढ्या रात्री खयची बाई त्या झाडाकडे येतली आणि ती जी बाई होती ती माझ्याकडे बघून हसाक लागली. त्या बाईक बघून माका समजला की हे दोघेजण जा काय सांगत होते त्या खरा असा, पण वेळ निघान गेली होती. मी घाबरान खिडकीर हात मारूक लागलंय, पण झाला उलटा. तेंका वाटला की नेहमीसारखाच कोणतरी हात मारता. ते घाबरले आणि त्यांच्यापैकी कोण उठला नाही. ते तसेच झोपान रावले. आता मी घरात जाऊ कसो? माका पुढल्या दाराशिवाय अजून जाऊक काही मार्ग दिसत नाही होतो. मी धावत धावत पुढच्या दाराच्या दिशेने जाऊक लागलोय, पण त्याच दरम्यान माका स्पष्ट जाणवला की कोणीतरी माझो पाय पकडल्यान. धावता धावता कोणतरी पाय पकडल्यामुळे माझो तोल गेलो आणि मी जमिनीवरच कोसळलोय. माका थंय चांगलाच लागला होता. तसं माझं लक्ष परत त्या झाडाकडे गेलो. ती जी बाई होती ती थंयच उभी होती आणि एकटक माझ्याकडे रागान बघत होती. तिचो चेहरो संपूर्ण जळलो होतो आणि मी आयुष्यात पहिल्यांदा एका भूताक स्वतःच्या डोळ्यांनी बघित होतंय. बघता बघता ती बाई माझ्या जवळ येऊक लागली. तसं मी मोठमोठ्या नारडाक लागलोय. मोठ्या नारळ घातल्यावर आजूबाजूचे सगळेजण गडबडान जागे झाले आणि दारा उघडून बाहेर इले. जसे ते बाहेर येतात तेव्हा ती बाई अचानक नाहीसी झाली आणि हा सगळा भयंकर दृश्य मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. माझ्या तोंडचा पाणीच पळाला होता. हातपाय तरतर कापत होते. माका त्यांनी लगेच बघितल्याने आणि उचलून खोलीत नेल्याने माझ्या हातापायात चांगलंच मार लागलो होतो. त्यांनी लगेच औषधं वगैरे लावल्याने, पण त्याच्या पुढच्याच दिवशी माका पणपणावून ताप भरलो. म्हणून मग त्यांनी माझ्या घरच्यांका बोलवून घेतल्याने आणि माझ्या घरचे माका घेऊन घराकडे गेले. जेव्हा मी थैना घराकडे गेलोय त्याच्यानंतर 2 दिवसांनी माका बरा वाटला. पण माझ्यात आता परत त्या हॉस्टेलमध्ये राहायची अजिबात हिंमत नाही होती. मी घरच्यांका सांगितलंय की माका किती प्रवास करूचो लागलो तरी मी करीन, पण त्या हॉस्टेलवर राहायचंही नाही. माका घरचे खूप प्रश्न विचारत होते की काय झाला, पण माझीच मस्ती माझ्या चांगलं टिली होती. मग मी त्यांका खायच्या तोंडान सांगणार होतंय, म्हणून मी त्यांका घडलेल्या प्रकाराबद्दल कायच सांगितले नाही. पण त्या दिवसापासून मात्र मी त्या हॉस्टेलच्या आजूबाजूक फिरकाक पण नाही. पण म्हणतात ना, माणसाक जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत तो आपल्यातच खरा करता. तर ह्यो होतो आजचो आपलो दुसरो अनुभव. तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या अनुभवाकडे. ह्यो अनुभव एका आजोबांक इलो होतो. अर्थात ह्यो खूप जुनो अनुभव असा. गावची लोक तर तुमका माहिती असत, ती पहाटे लवकर उठतात आणि आपल्या कामाक लागतात. तसेच आजोबा रोज सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे आणि आपल्या शेतावरच्या मांगरावर जायचे. तर त्यांचा एक गोठो होतो आणि त्या गोठ्यात त्यांची गुराढोरा होती आणि ते सकाळी सकाळी दूध काढूक थंय जायचे. त्यांच्यासोबत एक माणूस होतो. तो माणूस रोज सकाळी 4 वाजता आजोबांच्या घराकडे यायचो आणि थंयसून हे दोघजण मांगरावर जाऊक निघायचे. ह्यो त्यांचो नेहमीचो दिनक्रमच होतो. एक दिवशी रात्री अचानक आजोबांच्या दाराची कडी वाजली. तो नोव्हेंबरचो महिनो होतो. आजोबांनी दार उघडल्याने तर त्यांचोच तो माणूस त्यांच्याकडे इलो होतो. बाहेर खूप थंडी असल्यामुळे त्यांनी मफलर वगैरे तोंडात गुटाळलेलो होतो. नेहमीसारखे आजोबा आपली सगळी तयारी करूक लागले आणि ते पटकन त्या माणसासोबत मांगरावर जाऊक निघाले. तो माणूस त्यांच्या पुढेच चलत होतो. आजोबांका तेव्हा एक सवय होती. ते बाहेर पडताना विडी फुकायचे आणि विडी फुकत फुकत ते माळापर्यंत जायचे आणि त्या आजोबांसोबत जो माणूस होतो तो सुद्धा विडी फुकायचो. पण ह्यावेळेक मात्र आजोबा त्याका विडी देत होते, पण त्यांनी काही ती विडी घेऊक नाही आणि आज हा पहिल्यांदाच घडला होता. आजोबांका वाटला की आज ते का नको असात, म्हणून त्यांनी काही फारसं लक्ष दिलेनी नाही. पण जेव्हा ते घराकडसून बाहेर पडले तेव्हा रस्त्यावरचे जे कुत्रे होते ते अचानक यांच्या अंगावर भुंकाक लागले. तसे आजोबा म्हणाले, फटकील या कुत्र्यांवर इतके दिवस आम्ही जातो कधी भुंकत नाही, आज काय कानात वारो शिरलो काय माहिती. तसे आजोबांनी रस्त्यावरचे दगड उचलल्याने आणि त्यांच्या दिशेने भिरकावल्याने तसे ते कुत्रे पटकन थैसून पळाले. मग ते दोघे जण मांगराच्या दिशेने चलाक लागले. वातावरण एकदम शांत होता. आजोबा वेडी फुकत होते त्यामुळे ते काही बोलत नाही होते आणि तो माणूस सुद्धा गप्प चलत होतो. बघता बघता
त्या माणसान चुकीचं रस्तं पकडल्यान. चुकीचं म्हणजे 2 रस्ते होते. एक मांगरावर सरळ जायचो आणि दुसरं रस्तो सुद्धा मांगरावरच जायचो, पण तो जरा भोवंड मारून जायचो आणि थंय घनदाट जंगल सुद्धा होता. जसं त्यांनी तो मार्ग पकडल्यान तसे आजोबा मागसून म्हणाले, अरे हडेकडेसून चाललं, नेहमीच रस्तं विसरलं की काय, उगाच भोवंड मारून कशाक जातं. पण तो त्यावर कायच बोललो नाही. तसे आजोबा जरा रागानंच म्हणाले, शिरा पडली तुझ्या तोंडारती, तोंड शिवला काय तुझा. पण तरी सुद्धा तो काय माणूस थांबत नाही होतो. तो त्या वाटेन पुढे पुढे चलत होतो. तेवढ्यात आजोबांचं लक्ष त्या माणसाच्या चालीकडे गेलो. तो एकदम सरळ चलत होतो. आजोबांका आश्चर्यच वाटला, कारण त्यांचं नेहमीचं माणूस होतो. तो जरा लंगडत चालायचो. तसे आजोबा पटकन म्हणाले, अरे तुझ्या पायाक काय झाला, तू नेहमी लंगडत चलतं, आज बरो सरासरा चाललं, तू काय झाला काया, वाचा बिचा गेली की काय तुझी, अरे बोल. तेवढ्यात एक आवाज झालो. तो आजोबांच्या फोनचा आवाज होतो. तेव्हा त्यांच्याकडे बारको बटनावालो फोन होतो, जो तिने आपल्या पिशवीत ठेवलेलो होतो. फोन वाजक लागल्यामुळे त्यांनी पिशवीत हात टाकल्याने आणि आपलं फोन बाहेर काढल्याने आणि पटकन उचलल्याने. फोन उचलतत तर त्यांका समोरसून आवाज इलो, काय आजोबा, आज एवढ्या लवकरशे गेलास, मी तुमच्या घराकडे इलं होतंय. ती सगळी वाक्य ऐकान आजोबांच्या पायाखालचीच जमीन सरकली, कारण तो त्याच माणसाचा फोन होतो, जो नेहमी सकाळी त्यांच्या घराकडे यायचो. तेव्हा मात्र आजोबांका कळून चुकला की ह्यो माणूस कोणतो बोलतोच असा आणि ह्यो माका वरती घेऊन चाललो हा. त्या क्षणी आजोबांनी थंयसून जीव घेऊन पळ काढल्याने ते थंयसून जे धावत सुटले ते कसे बसे घराकडे येऊन पोचले. नेहमीचो माणूस त्यांच्या घराकडेच होतो. आजोबांची ती अवस्था बघून तो मनाक लागलो, हो काय झाला, एवढे किती घाबरलास आणि असे पळत हय कशी इलास. पण आजोबांका मात्र कायच बोलाक सुधरत नाही होता. ते सरळ घरात शिरले. घरात येऊन बघतात तर नुकते 4 वाजले होते. तेव्हा त्यांका सगळं विषय कळून चुकलो. त्यांका पहिला समजाक व्हाया होता की जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा सगळे कुत्रे त्यांच्या अंगावर धावत कशा केले, कारण मुख्य जनावरांका लगेच समजता तो माणूस नाहीच होतो, ता कायता बोलताच होता. पण आजोबांचं नशीब चांगला की त्यांच्या मित्रान त्यांका फोन केल्यान, नाहीतर ते त्याच्यासोबत त्या वरच्या वाटेन जाणारच होते. पण त्यानंतर आजोबांका ताप भरलो. ते 2 दिवस आजारी होते, कारण आता भूताबरोबर एवढा गेले तर त्यांका थोडाफार त्याचा लागला होता. मग त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यावरसून उतारा वगैरे काढल्याने तेव्हा त्यांका बरा वाटला. तर ह्यो होतो आपलं 3रं अनुभव. चला तर आता आपण अजिबात वेळ न घालवता वळूया आपल्या 4थ्या आणि शेवटच्या अनुभवाकडे. ह्यो अनुभव सुद्धा एका आजोबांका इलो होतो. अशीच खूप जुनी गोष्ट असा. एक आजोबा होते. त्यांचा मोठा शेत होता आणि शेताक लागानच एक नदी होती. पण तेव्हाच्या काळी मोटर वगैरे नाही होती, त्यामुळे शेताक जा लागणारा पाणी होता त्या बाटलीनेच उपसून आणूचा लागायचा. त्यामुळे ते आजोबा त्या नदीचं पाणी उपसून आणायचे आणि शेतातल्या पिकांका घालायचे. एक दिवशी त्यांका पाणी घालता घालता शाप काळूक पडलो. कातर वेळ झालो होतो आणि बराचसा पाणी घालूचा बाकी होता. ते बाजूच्या नदीवर जायचे, बाटल्यान पाणी घ्यायचे आणि शेतापर्यंत चलत येऊन शेताच्या पिकांका घालायचे. पण जेव्हा ते नदीवर इले तेव्हा त्यांका आधीपासून एक माणूस नदीवर दिसलो. तो माणूससुद्धा बाटल्यान पाणी उपसत होतो आणि ती बाटली घेऊन शेताच्या दिशेने जात होतो. आणि तो माणूस दुसरं तिसरं कोण नसान, तो आजोबांचो छोटो भाव होतो. आजोबांका वाटला की खूप उशीर झालो म्हणून हे मदती केलो असात, म्हणून ते काय बोलले नाही. ते दोघवले त्या नदीचं पाणी उपसायचे आणि शेतात जाऊन पिकांका घालायचे. पण एक गोष्ट मात्र विचित्र होती. त्या नदीवर तो माणूस दिसायचो, पण जेव्हा तो शेतात यायचो तेव्हा तो अचानक नाहीसो व्हायचो. आजोबांनी बऱ्याचदा आपल्या त्या छोट्या भावाशी बोलाक बघितल्याने ते जेव्हा शेतात पाणी घेऊन यायचे तर त्यांका तो भाव काही दिसतच नाही होतो. त्यांका वाटला की आतल्या पिकांका पाणी घालत असतलो, त्यामुळे दिसत नाही. शेतसुद्धा खूप मोठा होता म्हणून त्यांनी काही फारसं लक्ष दिलं नाही. तरी नाही म्हटलास तरी 10-12 बाटले त्यांनी शेतात आणून वतलेले होते. पण तेवढ्यात त्यांचा छोटो भाव होतो तो अचानकच काहीतरी नाहीसो झालो. म्हणजे मगाच दर तो नदीत पाणी भरताना दिसायचो, पण तो आता तयो दिसत नाही होतो. तसे आजोबा म्हणाले,
अरे ह्यो काय प्रकार हा? ह्यो न सांगता कसो काय गेलो? आजोबांनी आपली शेवटची बाटली भरल्याने आणि ती शेतात नेऊन ओतल्याने आणि ते घराकडे जाऊक निघाले. जेव्हा ते घराकडे येऊन पोचले तर त्यांचा तो लहान भाव आधीच घराकडे इलो होतो. तसे ते तेका म्हणाले, अरे काय रे, इलंच तो इलं, काय बोललंच नाही तो, आणि असं मधीच काय पळालं, माझ्यासोबतच यायचं ना. आजोबांची ती वाक्य ऐकान तेका काय समजतच नाही होता. तो म्हणालो, अरे दादा काय बोलतं, खय इलं? तसे आजोबा बोलले, अरे खय इलं म्हणजे काय, आता शेतात पाणी घालू किल्लं ना. तसं त्यांचा भाव म्हणालो, अरे नाही रे, मी घराकडेच आहे. असं काय बोलतं, खोटा वाटतं तर आहे की चार. तसे आजोबा आईकडे गेले आणि म्हणाले, आहे यो इल्लो ना शेतार आता. तशी आई म्हणाली, अरे नाही रे, यो घराकडेच असा, काय बाहेर नाही गेलो, काय बोलतोस तू. तेव्हा मात्र आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे चांगलेच घाबरले. त्यांनी सगळं घडलेलं प्रकार घराकडे सांगितल्याने घरच्यांका सुद्धा चांगलोच धक्को बसलो. त्या रात्री आजोबांका ताप भरलो आणि असा होणार तर स्वाभाविक असा. एवढं सगळं प्रकार घडलो त्यांका थैचाच लागला असतला, थैचाच बादला असतला. मग पुढच्या दिवशी त्यांच्या आईन त्यांका गावच्या बुवांकडे नेल्याने ते सगळा बघायचे. त्यांनी सांगितल्याने की त्यांका थैचाच बादला असा. मग त्यांनी काय काय केल्याने, उतारो वगैरे काढल्याने आणि त्यानंतर आजोबांका बरा वाटला. पण त्या दिवशी संध्याकाळी त्यांका जो काय भयंकर अनुभव इलो होतो, त्या अनुभवानंतर ते चुकांसुद्धा संध्याकाळनंतर आपल्या शेतात थांबले नाही. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका हे 4 अनुभव कसे वाटले तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर गोष्टी आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. लाईक न करता जाऊ नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकान जर कोणचा रावला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा असा ती मारूक विसरा नको, देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया असेच आगळे वेगळे आणि भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.